जयकार सो, जय जयकार सो, जय जयकार सो। होसाना होसाना होसाना, होसाना होसाना होसाना, होसाना होसाना होसाना, होसाना होसाना होसाना। स्वर्गात शांती होसाना, गौरव बोलती होसाना, स्वर्गात शांती होसाना, गौरव बोलती होसाना, होसाना होसाना होसाना। आपण करणारा प्रत्येक पापाला क्षमा आहे, तरी पापाचा दंड आपल्याला भोगावा लागते। ते किती दिवस शुद्धी स्थानामध्ये काढावं लागणार ते फक्त देवाला माहिती आहे। हालेलुया, म्हणून सर्व अहंकार सर्व सोडून, जसे फादरांनी सिस्टरांनी आज आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे, आपण क्षमा याचना करत तीर्थ यात्रा, तुम्ही उत्तनमधून वसईमधून पुण्यातून इकडून तिकडून तुम्ही लांब प्रवास करत इथपर्यंत आले, ते तीर्थयात्रा झालेलं आहे। क्रूसाच्या वाटेची भक्ती केली, हे तुम्ही केलेल्या परमेश्वराजवळ माफी मागत तुम्ही केलेली त्याग कृती झालेला आहे। आणि परमेश्वराच्या येशूच्या दुःख सहनाच्या योगितेने ख्रिस्त मंडळीतील सर्व संत लोकांच्या पुण्याईच्या योगितेने पोप फ्रान्सिस आपल्याला हे मोठा आशीर्वाद देत आहे। म्हणून आता आपण आपले विश्वास कबूल करूया। स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे। त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे। तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंगाखाली काही दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मरेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे। तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय कराव्यास पुन्हा येईल। पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास कबूल केलेल्या आपल्याकडून ख्रिस्त मंडळी एक निर्णय घ्यायला सांगत आहे। पाप मार्ग सोडायचा माझी तयारी आहे। वाईटाचा त्याग करून मी पुण्याईच्या मार्गाने येशूचा क्रूस उचलून येशूच्या मागे, येशूने मला दिलेले क्रूस उचलून येशूच्या मागे मी जाणार। या देवाला आपण वचन देऊया आणि परमेश्वराची कृपा आणि शक्ती या वचन पूर्ण करण्यासाठी आपण मागूया आणि पोप साहेबांच्या मनातील हेतू पूर्ण होण्यासाठी आपण बोलूया। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नको, पण वाईटापासून आम्हाला सोडव। माता मरिया सारखे आपल्याला दुखवलेल्या सगळ्या लोकांना क्षमादान देण्यासाठी परमेश्वराची विशेष कृपा आपण मागू। नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझा ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन।
प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा पापांची क्षमा करून दंडमुक्तीचा आशीर्वाद देऊन तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. होसाना 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 होसाना. स्वर्गात शांती होसाना. गौरवी होसाना. स्वर्गात शांती होसाना. गौरवी होसाना. होसाना 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 होसाना. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो बहिणीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. आपल्यामध्ये अनेकांची इच्छा आहे. माझ्या डोक्यात एक विचार आला, आत्ताचा आत्ता पाहिजे. कधी पाहिजे? आत्ता पाहिजे. हालेलुया. कधी पाहिजे? थांबायचं तयारी नाही, बिलकुल थांबणार नाही, आत्ताच पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घाई गडबड करणाऱ्या लोकांच्या विषयी शुभ वर्तमान परमेश्वराचे वचन काय बोलत आहे त्या गोष्टीविषयी आपण थोडी वेळ विचार करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. नीती सूत्राचा पुस्तक 19 अध्यायातील दुसरं वचन. बुक ऑफ प्रॉवर्ब चॅप्टर 19 वर्स 2. आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही. उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. हालेलुया. हालेलुया. उतावळ्या पाय असलेल्या व्यक्तीचा वाट चुकणार. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, देवाने दिलेले एक स्पीड आहे, प्रत्येकासाठी आहे ते. हालेलुया. देवाने दिलेले स्पीड मध्ये चालणारा सगळे लोक सुरक्षित असणार. प्रेज द लॉर्ड. यासाठी एक समर्पणाची गरज आहे. जे लोक समर्पण करायचे तयारीमध्ये आहे ते लोक सगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये अगदी सांभाळून सुरक्षित नीट मन शांत करून प्रत्येक गोष्टीला तोंड देत पुढे पुढे जाऊ शकताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने एखाद्या गोष्टी बोललेला असेल तर क्लिअर आहे, देव ते पूर्ण करून देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाने वचनाद्वारे किंवा देवांच्या संदेशांच्या द्वारे एखाद्या गोष्टी जर आपल्याशी बोललेलं आहे तर आपले काम मन शांत करणे आणि विश्वास ठेवणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मला आठवत आहे एकदा एक बंधू प्रार्थनेत आले. येशूने त्या माणसाला सांगितलं
उन्हामध्ये असलेले काम थोडा कमी करा. ऐकल्यावर त्यांनी होय होय म्हणून बोलले. हालेलुया. काउन्सिलिंग करून बाहेर गेल्यावर लोकांशी जाऊन बोलले, मी शेतकरी आहे आणि फादरने मला काय बोलले, उन्हामध्ये काम करू नको. मग माझं काम कसं होणार? हालेलुया. प्रियानो, या बंधूचा अलर्जीचा त्रास खूप वाढत गेले. हालेलुया. त्यांनी एकदा मला फोन करून सांगितलं, फादर मी विळा घेऊन पाय हात वगैरे घासत आहे, एवढ्या स्थितीतून जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भयंकर त्रासातून काही वर्ष गेले. एका डॉक्टरांनी त्यांना एक छोटासा एक उपचार दिलं आणि त्याबरोबर डॉक्टरने त्यांना सांगितलं खूप कमी किमतीचं काहीतरी औषध आहे. त्याबरोबर डॉक्टरने सांगितलं उन्हामध्ये मात्र जास्त जाऊ नकोस. हालेलुया. खूप उशिरा मला फोन करून सांगितलं, फादर तुम्ही जे बोलले तेच डॉक्टरने बोलले. हालेलुया. आता मला बरं वाटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उतावळलेले पाय आपल्याला नको. तुमच्यामध्ये कुणाचा तरी लहान बाळ छोटा असताना मरण पावले असे कोणाच्या जीवनामध्ये झालेला हात काढा. हालेलुया. तुम्ही दोघेही दोघांना पवित्र आत्मा सांत्वन देत आहे की तुमचा मरण पावलेले बाळ येशूच्या सानिध्यामध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 तुमच्यामध्ये काही लोक भयानक टेन्शनचं जीवन जगत आहे. येशू तुम्हाला सांगत आहे जीवनामध्ये हृदयामध्ये येणारा येशूला पहिले स्थान द्या. तुमचं टेन्शन डिमिनिश व्हायला चालू होणार. तुमचं टेन्शन कमी 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 होणार. तुमच्या हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 तुमच्यामध्ये काही लोकांचे पायाचा गुडघ्याचा जे सांधे आहे ते दोन तुकडा झाल्यासारखा होऊन भयानक दुखणे तुमच्यामध्ये कोणाला तरी होत होते. त्या गुडघ्याचा दुखणे आता प्रभूने दूर केलेला आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना गर्भाशयाच्या संबंधातील काही आजारपणा त्रास होता. ते प्रभूने आत्ताच्या आशीर्वादामध्ये बरे केलेला आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना अचानक डोकं जरा वजनदार झाल्यासारखा होत आहे. डोके जरा पुढे वर आल्यासारखा होत आहे. बेचैन होत आहे. काही होत आहे ते स्वतःला पण समजत नाही. अशा एका परिस्थितीतून तुमच्यामध्ये कोणाला तरी असे कधी वाटत असेल तर थोडासा हात वर करा. असे कोण असेल तर हात खाली करा. हालेलुया. या परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा तुला मदत करते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी पांढरा कपडा घालायला आवडत आहे. अशा कोणतरी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला
हालेलुया पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आशीर्वाद करता है। प्रभु तुम्हाबरोबर असो। सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो।